आणि आता शिंदे गटातून एक मोठी बातमी आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 जागा लढण्याची तयारी आहे। त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षक नेमण्यात आलेले आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमण्यात आलेले आहेत। हे निरीक्षक आणि प्रभारी फक्त त्याच मतदारसंघासाठी काम करणार आहेत, एकच ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहेत। अशी ही निवडणुकीची तयारी सध्या शिंदे गटाकडून सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी अपडेट देतील। अक्षय, 100 जागांची तयारी सध्या शिंदे गट करतोय, काय माहिती आहे? 100 जागा या तयारीची 100 जागांची तयारी सध्या करण्यात आलेली आहे आणि या 100 जागा या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची सगळ्यात जास्त ताकद आहे त्या ठिकाणच्या जागा असणार आहेत आणि मुख्यतः या जागांवर निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत। ते निरीक्षक जे आहेत ते फक्त त्याच जागेसाठी काम करणार आहेत आणि त्याच जागेसाठी त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी करणार आहेत। त्यांच्या वर म्हणजे या 100 निरीक्षकांच्या वर काही प्रभारी देखील नेमण्यात आलेले आहेत, जे या निरीक्षकांवर नजर ठेवतील, त्यांच्याकडून काम नेमण्यात आलेले आहेत, जे या निरीक्षकांवर नजर ठेवतील, त्यांच्याकडून काम करून घेतील किंवा काम करण्यास त्यांना सांगणार आहेत। यासोबतच ज्या योजना सरकारच्या आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा असं देखील मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत। जे युवा सेना आहे त्या युवा सेनेच्या सोबतच युवती सेनेसाठी देखील एक अध्यक्ष नेमावा असं देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसे पोहोचता यावं, कसे पोहोचता आपण येऊ यासाठी प्रयत्न करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि एकूणच विधानसभेसाठी ही पूर्णतः जोशात एक तयारी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। जो स्ट्राईक रेट लोकसभेला होता त्याहीपेक्षा जास्तीचा स्ट्राईक रेट हा विधानसभेला असायला हवा असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ही जी संपूर्ण बैठक आहे ती बैठक ही सध्या मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती। त्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यातले नेते, उपनेते, मंत्री हे सर्व उपस्थित होते आणि आता आपण पाहताय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश आणि जे घेतलेले निर्णय आहेत ते देखील आपल्या समोर आलेले आहेत। अक्षय, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।